पाऊण तास झाला। शेवटचा प्रश्न जितेंद्र आव्हाडजी, शेवटचा प्रश्न। अध्यक्ष महोदय, हा खरंच गंभीर विषय होता। आपण ज्या तावरेंचं नाव घेतलं, उपमुख्यमंत्री महोदय तावरे, त्यांनी अटक केलं सांगितलं ऐका की मला माझं तोंड उघडावं लागेल। मला वाटतं त्यांचं तोंड उघडण्यासाठी आपण नार्को टेस्ट करावी आणि त्याला आपण मान्यता द्यावी। पण ह्याच्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न जो अजूनपर्यंत अनुत्तरित राहिलाय तो म्हणजे पोलीस स्टेशनला आणि पोलीस कमिशनरला फोन कोणाकोणाचे गेले होते, त्याच्यामध्ये कुठली राजकीय, आपण देवेंद्र स्पष्ट बोलणारे, स्वच्छ सांगणारे, सत्य सांगणारे गृहमंत्री म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रात। त्यामुळे हे सगळे बोलत असताना आपल्याकडनं महाराष्ट्राला सत्याची अपेक्षा आहे की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हा बीजेपीचा नेहमी आवडता सब्जेक्ट राहिलेला आहे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण व्हायला नको। असं असताना ह्या पोलीस स्टेशनला किंवा कमिशनरला कुठल्या मंत्र्याचे आणि कुठल्या आमदाराने टावऱ्यावरती तसेच पोलीस स्टेशनवरती दबाव आणले होते, कॉल रेकॉर्ड्स आहेत, अमितेश कुमार यांनी स्वतः इंटरव्ह्यू दिलेले आहेत। तर आपण या सभागृहाला आणि या सभागृहाद्वारे महाराष्ट्राला ही माहिती द्यावी की कोणी त्या पोलीस स्टेशनला आणि कलेक्टर आपला पोलीस आयुक्तांना या गुन्ह्यासंबंधी फोन केले होते आणि बिरगड बिर्याणीवर का देण्यात आले साहेब? पोलीस आयुक्तांना किंवा पोलीस स्टेशनला कुठल्याही मंत्र्याने फोन केलेला नाही। हे निश्चित आहे की जेव्हा ही घटना घडली, स्थानिक आमदार हे पोलीस स्टेशनला गेले होते। त्यांनी स्वतः ते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलं की मी त्या कंपनीतच काम करायचो, त्यांच्या वडिलांनी मला सांगितलं, मी गेलो त्या ठिकाणी सीसीटीव्हीचा रेकॉर्ड आहे। ते पोचल्यानंतर जवळपास 35 मिनिटांनी पीआय तिथे पोचले। त्यानंतर 15 मिनिटं त्या ठिकाणी ते पीआय कडनं त्यांनी पीआयशी चर्चा केली, पीआय कडनं त्या संदर्भात सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर ते तिथनं निघून गेलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त कोणीही दबाव आणलेला नाही, कोणाचाही फोन रेकॉर्ड नाही। लक्षवेधी क्रमांक 2, 3 आणि 5 पुढे ढकलले।